तर मित्रांनो इकडे बघू शकता काकडीचे वडे कसे बनवते ते सोडा. आणि आता तळते ते. त्यानंतर आतमध्ये बघू शकता तळून झाल्यानंतर किती सॉफ्ट आहे ते एकदम. तर मित्रांनो हे वडे गावाला जास्त करून बनवले जातात. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गुरुले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण गोड वडे, तवशापासून गोड वडे. तवसं म्हणजे जे कोवळी काकडे असते तिच्यापासून जे नंतर जे जून होत जातं त्याला तवसं बोललं जातं. कोकणामध्ये हा जास्त करून शब्द वापरला जातो तवसं. तर त्या तवशापासून आपण गोड वडे बनवणार आहोत आणि ते कसे बनवणार आहोत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. आणि मित्रांनो हे गोड वडे कोकणामध्ये जास्त करून बनवले जातात. ते म्हणजे म्हालावास असेल किंवा नवमी असेल, अनसुट असतील, या टायमाला हे वडे जास्त करून बनवले जातात. गोड पदार्थ म्हणून एक असे वडे म्हणून बनवले जातात. ते कशा पद्धतीने बनवतात ते आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे बघू शकता गुळ घेतलं आपण आणि इकडे काकडी घेतले कापून. इकडे तांदळाचं पीठ आहे. तर अशा पद्धतीने काकडीचे भाग करून घ्यायचे आणि आपल्याला किसणीवरती ते किसून घ्यायचेत आणि आतमधल्या त्या ज्या तवशाच्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्यात. अशा पद्धतीने तवशाच्या बिया सर्व काढून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने जे मित्रांनो जे तवसा आहे त्याच्या जे बिया असतात त्या कोकणाकडे ना म्हणजे साठवून ठेवल्या जातात. हे म्हणजे घराच्या भिंतीवरती वगैरे अशा बिया मारून ठेवल्या जातात. त्या जेणेकरून पुढल्या वर्षी आपण काकडीचं बियाणे लावू शकतो. अशा पद्धतीने ते ठेवले जातात. तर इकडे बघू शकता आता स्वराने काकडी किसायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने काकडी आपल्याला किसून घ्यायचे एकदम बारीक. तर अजून 3 इकडे आहेत तर किसून घेते इकडे स्वरा. तर अशा पद्धतीने किसून घ्यायचे आणि काकडीची जी साल असते ती आपल्याला घ्यायची नाही आहे. तर ती आपण फेकून देणार आहोत. तर काकडीची साल आपल्याला नाही घ्यायची. तर त्या पद्धतीने किसून घ्यायची काकडी अशी. बघू शकता अशा पद्धतीने किसून गेल्यानंतर ही अशी साल उरते ती आपल्याला फेकून द्यायची. 2 अजून बाकीत किसायच्या तर किसून घेऊयात. आणि आता बघू किसून झालंय आणि आपल्याला हे जे किस आपण काढलेलं तो आता उकडून घेऊयात थोडा. त्याच्यामध्ये गूळ, हळद आणि वेलची पूडसुद्धा आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ते सर्व मिक्स करून चांगलं उकडून घेऊयात. तर बघू शकता इकडे गूळ टाकते सोडा. आता गूळ चांगला मिक्स करून घेऊ. तर इकडे बघू शकता आपण हळद टाकलेली त्याच्यामुळे त्याला पिवळा कलर. चालून घेणार. तर इकडे आपण पीठ चालून घेतलं आणि इकडे आपण थोडं मिश्रण थंड करायला ठेवलेलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी थोडं थोडं ॲड करत राहायचं त्याच्यामध्ये. जसं आपण वड्याला पीठ मळतो तसंच सेम पीठ मळायचं आहे.
तर इकडे बघू शकता पीठ मळून आपलं तयार झालं आहे आणि त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर पीठ चांगलं फुलतं आणि इकडे तयारी आपली चालू आहे. प्लास्टिक घेतलं आपण वडे बनवण्यासाठी आणि इकडे तेल गरमसुद्धा होतं आहे. तर थोड्या टायमातच आता सोरा बनवायला सुरुवात करते. तर अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आपल्याला. पहिलं हातामध्ये असं थोडं अशा पद्धतीने करून नंतर त्याच्यामध्ये जे आपण खाली प्लॅस्टिक पिशवी घेतलेली त्याच्यावरती ते थापायचं आहे. तर बघूयात सोरा कशा पद्धतीने बनवते ती. तर मित्रांनो बघू शकता तेल मस्तपैकी तापले आणि आपला वडा फुगायला सुरुवात झाली. तर बघू शकता पहिलाच वडा कसा एकदम टम्म असा फुगलाय. तर असे जेव्हा वडे फुगतात ना तर तेव्हा बनवण्याला सुद्धा खूप मजा येते. तर वडा बघू शकता कशा पद्धतीने फुगला येतो. तर अशा पद्धतीने सर्व वडे आपण बनवून घेऊयात. आणि इकडे बघू शकता आपले सर्व वडे बनवून तयार आहेत आणि बघू शकता कसे सॉफ्ट एकदम बनलेत ते. तर मित्रांनो हे आपण बनवलेले गोड वडे आणि आता नाश्ता करतोय चहा आणि गोड वडे. तर मला हे जनरली चहा बरोबरच आवडतात जास्त करून. गोड एवढे पण गोड नाहीत पण थोडे गोड आहेत. पण हे आपण चहा बरोबरच खात असतो. तर मी टेस्ट करून बघूयात कसे झालेत ते. तर आपली इकडे चाय आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बुडवून मी खाणार आहे. बघूयात कसे झालेत ते. तर मित्रांनो हे वडे गावाला जास्त करून बनवले जातात. म्हणजे कोकणाकडे हे जास्त करून हे वडे बनवले जातात. तर तेच आम्ही इकडे मुंबईला करून बघितले. तर गावाकडची टेस्ट वेगळीच असते जे बनवतात ते आणि इकडची आपली थोडी टेस्ट वेगळी झाली. तर तरी पण हे एकदम मस्त झालेत. तर आपला आता आजचा नाश्ता आहे मी करून घेतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर लाईक कमेंट जरूर करा.